तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत फिजिक्स युनिट 4 सेमीकंडक्टर अँड अल्ट्रासॉनिक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता बघा सेमीकंडक्टरवर आणि अल्ट्रासॉनिकवर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा कोणते कोणते. आता जो मी तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन सांगतोय हा आहे 6 मार्क्सचा क्वेश्चन. काय काय विचारलं 6 मार्क्सला त्यांनी? विथ द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम एक्सप्लेन हॉल इफेक्ट. हॉल इफेक्ट काय आहे ते सांगायचं. त्यानंतर इथं हॉल इक्वेशन ऑफ हॉल व्होल्टेज अँड इक्वेशन ऑफ हॉल कोएफिशियंट. आता बघा इथं जर तुम्ही डिवाइड केलं तर इथं लेबल डायग्राम आणि हॉल इफेक्ट याला जर यांनी कमीत कमी 3 मार्क दिले असतील आणि यांना या डेफिनेशनला इथं 3 मार्क्स, असे 6 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जातो. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, एकदम फिक्स क्वेश्चन आहे. ह्या पण युनिटमध्ये विचारण्यासारखं काहीच नाही. फक्त 8-10 क्वेश्चन आहे, तेवढे केले तर तुमचा हा युनिट परफेक्ट होऊ शकतो. आता बघा तर अल्ट्रासॉनिक वेव्ज. आता अल्ट्रासॉनिक वेव्ज काय आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा 3 मार्क्सला विचारला जातो. बघा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप 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 म्हणजे खूप. आता जो आपण खालचा बघतो हा 6 मार्क्स आहे. व्हॉट इज इको साऊंडिंग टेक्निक युजिंग टेक्निक एक्सप्लेन द मेथड फॉर फ्लॉ डिटेक्शन युजिंग अल्ट्रासॉनिक वेव्ह. आता बघा हा 6 मार्क्सला विचारले गेलेला आहे, पण याचं डिवायडेशन कसं केलेलं असेल त्यांनी बघा. आता जो हा व्हॉट इज इको साऊंडिंग याला 2 मार्क्स आणि बाकीचे हे 4 मार्क्स, असे 6 मार्क्स मिळून. आता जर तुम्हाला पेपरला असा क्वेश्चन आला 6 मार्क्सला, तर तुम्हाला हे जर नाही आलं इको साऊंडिंग तर हा क्वेश्चन सोडू नका, तो अटेंड करा. त्याच्या पुढचं जर येत असेल युजिंग टेक्निक्स, हे क्वेश्चन जरी अटेंड केला तरी तुम्हाला इथं 4 मार्क्स भेटून जातील. तर बघा त्यानंतर हा जो फिक्स क्वेश्चन आहे बरं का, आता हा पण एक फिक्स क्वेश्चन आहे आणि मी तुम्हाला सांगतो हा 3 मार्क्सला विचारला जातो. तो कसा बघा. राईट फॉर्म्युला फॉर फर्मी डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन. फक्त फॉर्म्युला राईट करायचा आहे. फर्मी डायरेक्ट डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय येतो आणि त्याची एक टर्म काय करते. तर सपोज वेवलेंथ असेल तर वेवलेंथ काय करते, असेल तर एनर्जी वगैरे, अशा त्या टर्म्स काय काय काम करतात. फक्त त्याचं फंक्शन लिहायचं आहे. तिचं एनर्जी, टाईम, असेल तर टाईम, मग ते एक्सप्लेन करायचं थोडं, बस झालं. याला 3 मार्क्स तुम्हाला. एवढंच क्वेश्चन राईट करायचं, फक्त 3 मार्क्स. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड इंटू कंडक्टर्स, सेमी कंडक्टर्स अँड इन्सुलेटर ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी. आता मी तुम्हाला मागचे जे 6 मार्क्सचे सांगितले हा पण 6 मार्क्स आहे. याच्यावर बँड थेरी म्हणजे बँड थेरीवर विचारले जातात. आता ह्या क्वेश्चनमध्ये तुम्ही बघितलं गेलं कंडक्टर आणि सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर याचे तुम्हाला डायग्राम काढावं लागतात. क्लासिफिकेशन म्हणजे त्याचं डायग्राम काढावं लागतात आणि त्याचं एक्सप्लेनेशन राईट करावं लागतं बेस थेरीवर म्हणजे बँड थेरीवर जे अवलंबून आहे ते तुम्हाला राईट करायचं. इथं नुसतं एक्सप्लेनेशन राईट करून चालणार नाही, तुम्हाला डायग्राम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या क्वेश्चनमध्ये डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. डायग्राम जरी तुम्ही इथं ड्रॉ केला तरी तुमची इथं 3 मार्क्स फिक्स आहे. 3 मार्क्स फिक्स आहे. डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे फिजिक्समध्ये, लक्षात घ्या. डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा अल्ट्रासॉनिक्सच्या प्रॉपर्टी. इथं मागच्या क्वेश्चनमध्ये अल्ट्रासॉनिक्स विचारला गेलेला प्रश्न आहे. हा पण 3 मार्क्स येतो. याच्यात कोणतेही 4 किंवा 5 प्रॉपर्टी राईट करायचा. त्याच्यानंतर हा 6 मार्क्सचा क्वेश्चन बघा. पिझो इलेक्ट्रिक. तर याच्यावर काय विचारलं जातं? प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. आता जर तुम्ही बघायला गेले याचं डिवायडेशन कसं असतं, 2 मार्क्स प्रिन्सिपल, 2 मार्क्स कन्स्ट्रक्शन अँड 2 मार्क्स वर्किंग. ते पण जर व्यवस्थित लिहिलं तुम्ही तर तुम्हाला 101% इथं पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटरमध्ये टोटल मार्क्स मिळू शकतात. आता जर तुम्ही बघितलं मी तुम्हाला 4 क्वेश्चन 6 मार्क्सचे दिलेले, त्यापैकी तुम्ही हा जो क्वेश्चन आहे हा फिक्स करा आणि हॉल इफेक्ट आणि त्यानंतर हा पिझो इलेक्ट्रिकचा हा कन्फर्म करा. हे 3 क्वेश्चन जर केले तर तुमचे तिन्हीमधून तर एक पडलं तर तुमचे 6 मार्क्स फिक्स आहे. त्यानंतर खालचे बाकीचे 3 मार्क्सचे छोटे छोटे क्वेश्चन आहेत ते करून ठेवा. आता बघा जंक्शन डायोड, ड्रॉ एनर्जी, बँड डायग्राम, शो द पोझिशन ऑफ फर्मी लेवल इन फॉरवर्ड बायस मोड. बघा फॉरवर्ड बायस मोड PN जंक्शन डायोड ड्रॉ करायचा, त्यात एनर्जी बँड डायग्राम ड्रॉ करायची आणि त्याचं पोझिशन दाखवायची फक्त फॉरवर्ड बायसची कशी. बघा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा पण येऊ शकतो पेपरला. तर तुम्हाला मी हे आत्ताचे 4 आणि मागचे 4 असे 8 क्वेश्चन दिले. बघा आता 8 क्वेश्चनमध्ये जर तुम्ही पेपरला गेले तर बघितलं तर कमीत कमी 6च्या आसपासच क्वेश्चन पेपरला येतील. 100-101% येऊ शकतात पेपरला. बघा खूप इझी आहे आणि हे जे 6 मार्क्सचे क्वेश्चन दिलेले तुम्ही ते करा आणि त्यानंतर हे 3 मार्क्सचे क्वेश्चन करा. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.